ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता सती खंड अध्याय 24. सतीने घेतली श्रीरामाची परीक्षा. श्री गणेशाय नमः. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, हे प्रजानाथ, भगवान शंकर आणि सती या दोघांनी पुढे काय केले त्यांचे मंगलमय उत्तम चरित्र वर्णन करून सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, विष्णू भक्त नारदा, शिवदंपतीने लौकिक व्यवहाराचा आश्रय घेऊन बराच काळ एकत्र क्रीडा केली. त्यानंतर सतीला शिवजींचा वियोग झाला असे काही विद्वानांचे म्हणणे आहे. परंतु शब्द आणि त्याचा अर्थ, साखर आणि तिची गोडी हे जसे एकरूप आहेत, तद्वत शिव आणि शिवा एकरूप आहेत. ते विभक्त होऊ शकत नाहीत. मग त्यांना परस्परांचा वियोग कसा होऊ शकतो? ते दोघे ईश्वर आहेत. स्वेच्छेने अवतीर्ण होऊन स्वेच्छेने नवनवीन लीला करणारे आहेत. त्यांचा परस्परांचा वियोग ही सुद्धा एक लीलाच आहे. त्यांची इच्छा असेल तरच त्यांचा वियोग संभवतो, अन्यथा नाही. असो, आपल्या पतीने आपला त्याग केला आहे हे जेव्हा सतीच्या लक्षात आले, तेव्हा ती दक्षाच्या यज्ञस्थानी गेली. तेथे भगवान शंकरांचा अनादर पाहून तिचे मन विषण्ण झाले. तिने यज्ञकुंडात उडी घेऊन देहत्याग केला. तीच सती पुढे हिमालयाची कन्या होऊन प्रकट झाली. तिचे नाव पार्वती. तिने घोर तपश्चर्या करून शिवप्रभूंना पती रूपात पुन्हा प्राप्त केले. सूत म्हणाले, महर्षींनो, ब्रह्मदेवांचे बोलणे ऐकून नारदांना मोठे नवल वाटले. ते म्हणाले, विरंची, तुम्ही मला शिव आणि सती यांचा मनोभाव व आचरण यांच्याशी संबंधित असलेले त्यांचे एकत्रित चरित्र विस्ताराने सांगा. भगवान शंकरांनी आपल्या प्राणप्रिय धर्मपत्नीचा, सतीचा त्याग का केला? दक्ष हा तुमचा पुत्र. त्याच्या यज्ञात शिवजींचा अनादर कसा झाला? त्या यज्ञात सतीने स्वदेहाचा कशा प्रकारे त्याग केला? त्यानंतर तेथे काय घडले? भगवान महेश्वरांनी काय केले? हे सर्व जाणून घेण्यास मी अतिशय उत्सुक आहे. ब्रह्मदेव म्हणाले, हे महाप्राज्ञ, तुझी जिज्ञासा पाहून मला फार आनंद होत आहे. समोर उत्तम श्रोता असला की वक्त्याला आपोआप स्फूर्ती येते. परब्रह्म महेश्वरांना वंदन करून मी त्यांचे अद्भुत चरित्र वर्णन करतो, ते लक्षपूर्वक ऐक. एके दिवशी शिव आणि सती वृषभावर बसून त्रैलोक्यात हिंडण्यासाठी निघाले. ते प्रथम भूलोकी आले. जमिनीवरून प्रवास करत सागरापर्यंत गेले. तेथून दंडकारण्यात प्रवेशले. शिवजी सतीला त्या परिसराची शोभा दाखवून तेथील स्थळांची माहिती देत होते. पुढे जाता जाता त्यांना राम व लक्ष्मण दिसले. रावणाने कपट करून सीतेला पळवून नेले होते, म्हणून ते दोघे तिचा शोध घेत होते. दुःखाने त्यांची मुखकमले म्लान दिसत होती. रामाला शोक अनावर झाला होता. सीते, सीते असे म्हणून तो तिला हाका मारत होता. माझी सीता कोठे आहे? सांगा, सांगा, काहीतरी बोला असे म्हणून वृक्षांना आलिंगने देत होता. त्याला रडू आवरत नव्हते. लक्ष्मण त्याचे वारंवार सांत्वन करत होता. रामाला लक्ष्मणासहित पाहून भगवान शंकरांनी प्रसन्नतेने नमस्कार केला आणि त्याचा जय जयकार करून ते पुढे निघाले. त्यांनी त्याची भेट घेतली नाही. ही त्यांची लीला पाहून सतीला मोठे नवल वाटले. ती म्हणाली, प्राणनाथ, आपण सर्वांचे ईश्वर आहात. ब्रह्मदेव, विष्णू आदी सर्व देव आणि देवता तुमची सेवा करतात. संपूर्ण विश्वामध्ये तुम्हीच एकमात्र सर्वश्रेष्ठ आहात. तुमचे महात्म्य अगाध आहे. ज्यांना सर्वांनी नमस्कार करावा, ज्यांचे सर्वांनी ध्यान व पूजन करावे, असे तुम्हीच आहात. प्रयत्नपूर्वक जाणण्यायोग्य निर्विकार परमप्रभू तुम्हीच आहात. स्वामी, विरहाने व्याकुळ होऊन वनात हिंडणारे हे दोन धनुर्धर कोण आहेत? यातील ज्येष्ठ पुरुषाची अंगकांती नीलवर्ण आहे. त्याला पाहून तुम्हाला एवढा आनंद का झाला? तुम्ही त्याला नमस्कार का केलात? स्वामी, कधीही भक्ताला किंवा सेवकाला वंदन करत नाही. मग तुम्ही असे का केलेत?
तेव्हा लीला विशारद शंकर हसून म्हणाले, सती, मी तुला सर्व काही सांगतो, ऐक. राम व लक्ष्मण सूर्यवंशातील दशरथ राजाचे विद्वान आणि महापराक्रमी पुत्र आहेत. यात जो गौरवर्णाचा आहे तो धाकटा बंधू लक्ष्मण, तो शेषाचा अवतार आहे. नीलवर्ण राम हा ज्येष्ठ बंधू आहे, तो विष्णूचा पूर्णावतार आहे. साधूंचे रक्षण आणि लोकांचे कल्याण करण्यासाठी त्यांनी हे अवतार घेतले आहेत. रामाची माहिती सांगून भगवान रुद्र काही वेळ गप्प राहिले. मग त्यांचे बोलणे ऐकून सतीचे समाधान झाले नाही. तिला साशंक पाहून ते म्हणाले, देवी, माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नाही ना? मग तू स्वतः जाऊन आपल्या बुद्धीने रामचंद्रांची परीक्षा घे. अर्थात ज्या योगे तुझा मोह नाहीसा होईल ते कर. तोपर्यंत मी या वडाच्या सावलीत थांबतो. शंकरांची आज्ञा मिळाली होती. आता प्रश्न होता परीक्षा घेण्याचा. सतीने खूप चिंतन केले. शेवटी आपण सीतेचे रूप घेऊन जावे. राम हा खरोखर विष्णूचा अवतार असेल तर तो आपल्याला ओळखल्याशिवाय राहणार नाही, असा विचार करून ती सीतेच्या रूपाने रामासमोर गेली. श्रीराम शिवनामाचा जप करत होता. तिला पाहताच तो हसला आणि सहजतेने म्हणाला, हे सती, तुला नमस्कार असो. यावेळेस शंकर कोठे आहेत? त्यांना न घेता तू या वनात एकटी कशाकरिता आलीस? आपले स्वतःचे रूप सोडून तू हे रूप का धारण केलेस? कृपया याचे कारण सांग. श्रीरामाचे बोलणे ऐकून सतीला फारच आश्चर्य वाटले. पतिवचनांवर अविश्वास दाखवला म्हणून ती मनोमन लज्जित झाली होती. श्रीराम हा विष्णूच आहे याची तिला खात्री पटली. तिने शिवचरणांचे स्मरण केले व म्हणाली, भगवान शिव मला आणि पार्षदांना घेऊन पृथ्वीवर भ्रमण करत होते. आम्ही फिरत फिरत येथे आलो. आम्ही तुला विरह व्याकुळ होऊन सीतेच्या शोधार्थ हिंडताना पाहिले. तुला पाहताच माझे स्वामी आनंद विभोर झाले. त्यांनी तुला नमस्कार केला, तुझा जय जयकार केला. हे त्यांचे वागणे पाहून मला नवल वाटले. त्यांनी मला तुझ्याविषयी जे काही सांगितले त्यावर माझा विश्वास बसला नाही, म्हणून मी त्यांच्याच आज्ञेने तुझी परीक्षा घेण्यासाठी येथे आले. रामचंद्रा, तुझे प्रभुत्व मी जाणले आहे. तू साक्षात विष्णू आहेस, म्हणूनच माझा संशय दूर करू शकलास. तथापि मला अजूनही काही जाणून घ्यायचे आहे. भगवान शिव देवादिदेव आहेत. त्रैलोक्यातील सर्व लोक त्यांना वंदन करतात. असे असताना तू त्यांना कसा वंदनीय झालास याविषयी अगदी खरं खरं सांग. सतीचे बोलणे ऐकून रामाला अत्यानंद झाला. त्याने मनोमन शिवजींचे स्मरण केले. त्यावेळी त्याच्या हृदयातील प्रेम आणि भक्तिभाव उचंबळून आला. त्याचा महिमा तो वर्णन करू लागला. अध्याय 24 समाप्त. ओम नमः शिवाय.